कुंभी कासारी साखर कारखान्यातील साखरेला 3800 ते 3900 रुपये दर मिळालाय। याशिवाय उपपदार्थांचे दरही चांगले मिळालेत। मात्र यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेलाय। शेतकरी अडचणीत असल्यानं हंगाम 2024-25 मधील गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेनं केली आहे। या मागणीचं निवेदन कुंभी कासारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांना देण्यात आलं। दुसरा हप्ता मिळाला नाही तर आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। आज आम्ही जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने कुंभी कारखान्यावरती ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये द्यावा असं निवेदन दिलेलं आहे। 10 ऑक्टोबरपर्यंत सर्वच कारखान्यावर आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। न दिल्यास आम्ही आंदोलनात हत्यार उपसणार आहे। साखर सरासरी 3800 ते 3900 गेल्या वर्षी गेलेले आहे। उपपदार्थांना दर देखील चांगला मिळालेला आहे। त्यामुळे कारखाने आरामात शेतकऱ्यांना दुसरा हप्ता 200 देऊ शकतात आणि ही मागणी संघटनेच्या वतीने रास्त आहे। शिवाय येणाऱ्या जनरल सभेमध्ये साखरेचा दर 45 रुपये करावा अशी मागणी कारखानदारांनी साखर संघामार्फत केंद्र सरकारकडे करावी। आम्ही संघटनेने देखील तशी मागणी केलेली आहे। आणि याशिवाय तोडणी वाहतुकीच्या खुशालीच्या नावाने खंडणी घेतात ती बंद झाली पाहिजे आणि क्रमपाळीनुसार सगळ्यांनी ऊसतोडी कारखान्याने क्रमपाळी लावावेत। कोल्हापूर भागातील सर्व कारखान्यांनी आपोआप रिकव्हरी वाढेल, त्यामुळे दर पण वाढेल आणि उत्पादन खर्च कमी येईल। या मागण्या आम्ही आज घेऊन इथं आलेलो। यावेळी सेक्रेटरी प्रशांत पाटील, ज्ञानदेव पाटील, सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, विष्णू राऊत, बाळासाहेब पाटील, संभाजी चौगुले, शिवाजी आंबेकर, रमेश गायकवाड आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।